हो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा। आता आपण चाललोय मार्केटला। प्रज्ञाला दवाखान्यात पण घेऊन जायचं आहे। तिची तब्येत काही बरी नाही आहे, खूप जास्त सर्दी खासी जुखाम सर्दी खासी ताप वगैरे येतोय तिला, ती लाडूला सुद्धा। तर त्यांना घेऊन जाऊ हॉस्पिटलला। आज मला पण थोडीशी सर्दी, आता सीझनात तसं चालू झालं आहे, खूप जास्त थंडी आहे गावी आमच्या। तर सर्वजण आपली आपली काळजी घ्या। जाऊ आता, प्रज्ञा भांडे घासते, आता रेडी होऊ। मी झालो रेडी, मी आणि लाडू आंघोळ केले दोघांनी। आता प्रज्ञाची बाकी थोड्याच वेळात भेटूयात। ओके, A few moments later. गाईज आता 1 वाजणार आहे आणि आज आहे चिल्ड्रन्स डे, आज आहे फ्रायडे। हॅपी चिल्ड्रन्स डे सर्वांना ज्यांचे मुलं बाळ आहेत त्यांना सर्वांना काळजी घ्या। बाळ वगैरे सगळे खूप आजारी पडत आहेत। माझे लाडू पण खूप आजारी पडले, डोस तिचा दिलाय, तिला रोज बर्फाने शेकतोय आम्ही। चालतंय, थोड्या वेळाने भेटूया। दादा कधी आवडतं काय माहिती मॅडमचं। फायनली रेडी झाले आहेत सगळे जण, लाडूची झोप झाली आणि आता आम्ही जाणार आहोत। आम्हाला गावी प्रत्येक फ्रायडेला भाजीपाला आणायला जावं लागतं। आपल्याकडे फ्रीज आहे तसं, आपण आणतो जास्त कधी कधी, पण तरीही दर शुक्रवारी जावं लागतं। फ्रायडेला बाजार भरतो आणि तिकडे आपण जर कनेरी मठमध्ये बघितले ते बाजार वगैरे भरतात, ते आत्ता पण आपल्या इकडे भरतात। सिटी वगैरे मध्ये कसे व्हेजिटेबल्सचे मार्केट वगैरे आहेत, पण आपल्याकडे ओरिजिनल बाजार भरतो। तर आमच्या इकडचं वैशिष्ट्य आहे, पूर्ण गाव आमचं शुक्रवारी बाजारला जातो, तर आम्हीही जातात। तर आज फ्रायडे, तर जाऊयात। आज तारीख आहे 14 नोव्हेंबर। रडते, नाक गळतंय बाबा बाबा बाबा। पिंक ड्रेस घालायला सांगितलाय मी, कारण खूप कमेंट होते ग्रीन तिचे ग्रीन कलरचे तिच्याकडे 3 ते 4 ड्रेस आहेत आणि तिला तेच कम्फर्टेबल आहेत। ग्रीन एक, लाईट ग्रीन एक, डार्क ग्रीन एक, जास्त ग्रीन आहे। काय पोरींचे ग्रीन तर ग्रीन असतं ना यार, हे कळत नाही आपल्याला। त्यासाठी आज तिने पिंक ड्रेस घातला। तिला बोललो तर थोडाच वेगळा ड्रेस घाल। ओके, चला जाऊ आता, त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ। माझा पण थोडासा गळा बसलाय, तर तुम्हाला आवाजमध्ये थोडं चेंज वाटत असेल। तर गाईज आम्ही रेडी झालोय, आता आम्ही चालले। गाईज खूप जास्त सर्दी झाली आणि उशीर पण झालाय खूप। लाडूले नाटक करायला लागले, घरात बाहेर पण उतरायला लागले आता स्वतःनी। ऑल सेट, चला ऑल सेट। चल आलो आम्ही हॉस्पिटलला गाईज। लाडू करते बघा माझ्या मागे, तिसरी वेळ गाईज दवाखान्यात यायची। एवढं सगळं औषध दिले बघा ना, आमच्या मागे लागलाय सध्या। तिसरी वेळ आहे आमच्या दवाखान्यात, आता झालाय दवाखाना, गोळा औषध भरपूर दिलेत। आता भाजीपाला घेऊ आणि घरी जाऊ। तर गाईज आम्ही आलो मार्केटमध्ये, मग मास्क लावूनच लगा के रखाय मैंने मास्क। धुळीमुळे झालं, डॉक्टर म्हणा इला धूळ आहे ना आपल्याला इकडे जाम। आमचा मंठा बाजार ॲज ऑलवेज। गाजर खाते लाडू बघा, घेतलेत गाजर, घेतलेत जस्ट, अजून घ्यायचं थोडा भाजीपाला। घरच्या मालकीनला सोबत आणलं, तर मालकीन घेतील आता त्यांच्या हाताने काय घ्यायचं। तर आज लिस्टची गरज नाही, नाहीतर प्रत्येक वेळेस मला लिस्ट आणावं लागते। घेतले गाईस कांदे, बटाटे, टमाटर, कोथिंबीर, अद्रक, लसूण। जाऊ घरी आता फटाफट। 10-15 मिनिटात हे सगळं सामान घेऊन वापस चाललो रिटर्न, कारण खूप धूळ आहे। गाय बघा सिंग कसले खतरनाक, लाडू बघते मूव बघते, मूव गायला मूव बोलते। भाजीपाला इकडे ठेवला आणि आता आम्ही आलो तिकडे फॅमिली शॉपिंगला, थोडंसं शॉपिंग करायला, सर्दीचे सामान घ्यायला, मॉइश्चरायझर वगैरे। हे बघा मॅडम निघाली। लाडू तर जसं काय घरीच आहे, घरच्यावानीच फिरते। सर्दी स्टार्ट झाली, आता ओठं फाटायची सुरुवात झाली। लिप बाम वगैरे सगळं घेणं चाललंय। मास्क मॅडम मास्क मॅडम। काम काहीच नाही, लाडूला खेळणे दाखवायचे, घ्यायचेत खेळणे लाडूसाठी। तिचे बाबा अंबानी घेते खेळणे, आवडे नाही आणि मग खेळत नाही, टाकून देते घरात। हे भांडे घेऊ तुला, 2 घेऊन आले गाईज हे करण्यासाठी। इकडे कप चालू आहे घेणं। लाडूला तिच्या मनाने शॉपिंग करू देतोय गाईस मी बघा। ते हे घ्यायचं, ओके हे एक बाळ घ्यायचं, डन। अजून परत ते भांडे तिकडे फेकलेत, ते भांडे घ्यायचे। हा मग उचल ना तू।
तू उचल. ते मॅडम आहेत ते मॅडम आहेत बघ. ते मॅडम शॉपिंग चालू आहे. ते बघ कशी कमरावर घेतलंय ते. कुछ बोलने का नहीं, मैडम का शॉपिंग चल रहा है महारानी का. तेले जो नाही बाळा बस ना. काय पोरीला हिला कायच कळत हिला. हे पण घ्यायचं. हा ठीक आहे. हा बस ना. काय ते काय काढते तिला जे पाहिजे ते. झालं सिलेक्ट केलंय गाईस आम्ही. ते हाती घ्यायची आमच्या बाळाचं. लाडूची शॉपिंग झाली गाईस. आलं तर तशी ती गाड्या बघते बघण्यामध्ये बिझी आहे बघा. तुम्हाला दाखवतं बघा. आता ती गाडी बघून बसून बघते बघा. तर आम्ही सिलेक्ट केलाय तो घोडा. काकी आणतायत त्या बघा. जाऊ घेऊन फायनली. जाम खेळण्याची हाऊस आहे. घरात नाही जागा आणि खेळणे घ्यायचे डिगभर आहे का नाही. घरात जागा आहे का आपल्या बसायला बाळा. तू क्या कर रही है इधर. अपन कुकिंग का ज्यादा बनाते हैं ना. लेना फिर लेना. आलेस गाडी घेतली आहे तुझ्यासाठी. परत बोलशील नाही तर ब्लॉग बघून नंतर मोठी झाल्यावर घेतलं नाही म्हणून. बघ लाडू तू मोठं झाल्यावर हा ब्लॉग बघशील तर बघ तू कशी फिरते बघ. कशी फिरते बिंदास. जे घ्यायचे ते घे. बस आता त्याच्यावर. थांब 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 साफ करू दे थांब. हे पण घाणच आहे. अरे देवा. काय लाडू चाललो आम्ही घरी. एवढं सामान घेतलं. हा गाडी येते तिचं कानच लागत नाहीयेत. कधीचे ठोकतायत ते. खूप वेट केला. आता जाऊ घरी. त्यांना म्हटलं ते जोडून ठेवा नंतर घेऊ आम्ही. तर गाईज आम्ही फायनली आता सगळं आमचं झालं ओके. सामान बिमान सर्व घेऊन एकदम दवाखाना वगैरे. आता चाललो घरी. लेट्स गो. जाऊ घरी. A few moments later. गाईज मित्रांनो इकडे आता पोहोचलोत आम्ही घरी. आणि सुरुवात होत आहे आता जेवण बनायला. खूप उशीर झाला. 5 वाजले घरी यायला. आणि आम्ही गेलेच होते 1च्या नंतर गेले होते आसपास मे बी. आणि जस्ट आता लॅपटॉप उघडले. मी लॅपटॉपवर थोडंसं काम करत होतो. तर एवढा मी त्रासलोय गाईस कमेंट्सला. एवढा त्रासलोय मी. आता 1-2 वर्ष होत आले आमच्या रिलेशनला. आमच्या बाळ आता 2 वर्षच होणार आहे. 1.5 वर्ष झालेत बाळाला. तर तुम्ही का असं करताय मला समजत नाही. तुम्हाला एक गोष्ट मला क्लिअर करायची. लाडू माझ्या लाडूसाठी पण मोठं झाल्यावरती माझ्या बाळाला काही त्रास नको व्हायला. हे व्हिडिओ स्पेशल माझ्या लाडूसाठी. लाडू तू इथे आहेस हे बघ. इकडे आहेस तू. आणि आता तू मोठी झाल्यावर हा व्हिडिओ बघशील. तर मला हे कधी मी बोलणार नव्हतो पण मला एवढा त्रास झालाय. म्हणजे मला एवढा कंटाळा आलाय कमेंट्सचा ना. त्यासाठी बोलतोय की प्रज्ञा जी आहे ती माझी मामी लागत नाही. माझी वहिनी लागायची. तर मित्रांनो हे एक म्हणजे एक नात्यांचं एक हे आहे. विचकटलेले नाते. तर मी तुम्हाला सांगतो जाहीर करतो. जग जाहीर करतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव खराब झालेलं आहे की ना मामे सोबतच प्रेम प्रकरण केलं करून. तर मी सांगतो ही माझी मामी लागत नाही आहे. ही लागायची माझी वहिनी. पप्पाच्या रिलेशनकडून माझी वहिनी लागते. तर असं तुम्ही समजून घेऊ नका. आणि मी लोकांना कधी इन्फ्लुएन्स पण करत नाही की कोणी असं प्रेम प्रकरण करा किंवा वहिनीसोबत सुद्धा असं कोणी करू नका किंवा मामीसोबत पण करू नका. असं मी कोणालाच इन्फ्लुएन्स करायचं नाही. आम्हाला चुका ज्या झाल्या आहेत त्या झाल्या आहेत आमच्याकडून. ज्या चुका झाल्या आहेत त्या कोणीच करू नका. झालेल्या गोष्टी आपण हे करू शकत नाहीत, बदलू शकत नाहीत. पण आता जे झाले ते ऍक्सेप्ट करून आम्ही आमचं खुश राहणं चाललंय. आम्ही आमचे खूप खुश आहेत. आमची फॅमिली छोटीशी 3 जण आहेत. आम्ही माझं छोटंसं बाळ आहे. आणि मला कधीच असं वाटत नाही की माझ्या लाडूला त्रास हो ह्या गोष्टीचा. मोठं झाल्यावर तिला कोण काही बोलू. तर गाईस मला हेच बोलायचं होतं की लाडूला पण कधी मोठं झाल्यावर कोण असं बोलू नये. कारण लाडूची आमची जरी चुकी असेल तरी लाडूची काही चुकी नाही. छोट्या मुलांची कधीच चुकी नसते. मुलं ही देवाघरची फुलं. सो प्लीज ह्यापुढे जर कधी म्हणजे फ्युचरमध्ये लाडूला जर कधी वाटलं तर मी राहो ना राहो माझ्यासोबत काही हो किंवा मी कुठेही जाऊ किंवा तरी हा व्हिडिओ आयुष्यभर यूट्यूब चॅनलवरती राहील माझ्या. त्यासाठी ती बघेल कधीतरी आणि तिला पण वाटेल की हा. तर प्रज्ञा मामी नाही माझी. प्रज्ञा माझी वहिनी लागत होती पण ते पण नाही. आता नाते तुटले
लोक तुटले, सगळं संपलं, काहीच राहिलं नाही आता. तर परत तेच काढून फायदा नाही. तर मी फक्त एक डिक्लेअर माझ्याकडून हे सांगायचं, प्रत्येक नाण्याची 2 बाजू असतात. तुम्ही एकच बाजू ऐकली, माझी बाजू मी अजूनही कधीच असा कॉन्ट्रोवर्शियल व्हिडिओ मी नाही बनवलाय. बोलली कधी मी घरी नसताना तर प्रज्ञाने असे व्हिडिओज वगैरे बनवलेत, पण मी कधीच आजपर्यंत व्हिडिओ बनवला नाही. आणि मी प्रत्येक वेळेस तिला ओरडले की आपल्याला नाही बनवायचे हे सगळे व्हिडिओ, आणि मला सुद्धा नाही बनवायचं. ना मी कोणाचं नाव घेतोय, ना मला कोणाला हे करायचं, पोक करायचे किंवा काही करायचंय. सगळेजण खुश राहा, सगळेजण खुश आहेत. आणि मी माझ्या लाडूची शपथ खाऊन बोलतो, माझ्या मम्मीची शपथ खाऊन बोलतो की ना आमच्याकडे एवढा वेळच नाही की आम्ही कोणाचे चॅनल सर्च करून बघू, त्यांचे व्हिडिओ बघू किंवा त्यांना फेक आयडी बनवून कमेंट करू. आम्ही कोणालाच कमेंट करत नाही. आम्हाला स्वतःचे कमेंट्स एवढे येतात, त्याच्यावरतीच रिप्लाय करायला सुद्धा वेळ भेटत नाही मला. एवढे माझे 2 चॅनल आहेत. तर आणि कामं असतात बाकीचे सुद्धा. तर असा विषय आहे तो. तर कोणी गैरसमज करून घेऊ नका. मी जस्ट लॅपटॉपवरती अनब्लॉक केलं होतं लोकांना काल. सर्व लोकांना जेवढ्या लोकांना ब्लॉक केलं होतं, किती जवळजवळ 150 ते 200 जणांना ब्लॉक केलं होतं. त्यामधले फक्त 6 ते 7 जण आहेत ते एवढे म्हणजे घाण लँग्वेज यूज करतात ना, तर त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ आहे. आणि एक माझ्या मित्रांसाठी, फॅमिली मेंबरसाठी ज्यांना हे गोष्टी माहीत नसेल, मोस्ट ऑफ फॅमिलीमधून जे माझे व्हिडिओ बघत असतील, पण माझ्या लाडूसाठी हा व्हिडिओ आहे. तर फॅमिलीमधल्या लोकांना मी हे सांगतो की वहिनी कशी लागते माझी, की माझे पंजोबा, इकडचे आजोबाचे एक, मम्मीकडचे एक पंजोबा असतात आणि पप्पाकडचे एक पंजोबा असतात. तर मम्मीकडचे जे पंजोबा आहेत माझे, त्यांचं नाव तर मी घेऊ शकतो, उंबरखेड्याचे आहेत ते, भीमराव जाधव करून. ते माझे पंजोबा होते सख्खे. मी सगळ्यात मोठा घरचा मुलगा. तर त्यांच्या माझे पंजोबा पप्पाचे मामा लागायचे, म्हणजे त्या नात्याने. कारण जी माझी आजी आहे आणि माझे पंजोबा ते आहेत ते बहीण भाऊ लागायचे. म्हणजे आता जी माझी आजी, हे खूप एवढं कन्फ्युजन वाले नात्यात ना, म्हणून मी कधीच याच्याबद्दल बोललो पण नाही. पण आता म्हटलं तुम्हाला सांगून देऊ. तर हे उंबरखेड्याची माझी आजी आहे, माय पप्पाची मम्मी, ती पण उंबरखेड्याची. आणि माझे पंजोबा जे आहेत ते पण उंबरखेड्याचेच होते. तर ते बहीण भाऊ आहेत, तर समजून घ्या ते एकाच गावचे असतील. तर ते बहीण भाऊ होते आणि मामा लागायचे हे यांचे. माझे पंजोबा पप्पाचे मामा लागायचे आणि मामाच्या मुलीचा मुलगा, असं प्रज्ञाचं लग्न. म्हणजे माझ्या पप्पाच्या नात्याच्या साईडने प्रज्ञा माझी वहिनी लागते, बस एवढं समजून घ्या. बाकी मला काही डिटेलमध्ये म्हणजे वहिनी लागत होती आणि आता नाही लागत. ते झालंय, सोडा विषय, ते मला बोलायचं नाही. वहिनी लागत होती, आता काहीच लागत नाही. आता प्रज्ञा माझी बायको आहे, मी तिचा नवरा आहे. आणि बस आमचा एक मुलगी आहे छोटीशी गोड, आणि आमची हॅपी फॅमिली. आम्ही खूप जास्त खुश आहोत आमच्या लाईफमध्ये. तर प्लीज जगू द्या, तुमचे पाया पडतो की आम्हाला जगू द्या. आणि परत आज काय बोलून हे करू नका. आम्हाला काहीच फरक पडत नाही, आतापर्यंत पडला नाही. एवढे दिवसापासून तुम्ही बोलताय, तेवढे रोस्टिंग व्हिडिओ बनले, काय बनलं, पण मी कधीच काहीच कोणाला बोललो नाही. जशी लाडू मोठी होत आहे ना, तसं मी तिच्याकडे बघतो. तर कधी मला वाटतं की ना, असं भविष्यामध्ये तिला माहिती पडेल तर असं तसं तर काय सांगेल करून. तर म्हणजे तुम्ही विचार करता ना, हे लोक काय सांगतील तिच्या मुलीला, त्यांच्या किसी को शौक नहीं रहता अपने साथ ये सब करवाने का. हा, तर करने का किसको भी काहीतरी ते रिझन होते, अमुक जे असतील ते, जे झालं ते झालं. आम्हाला परत त्याच गोष्टी काढायच्या. बोलेंगे, तुम्ही बोलणार की नाही कशा केला तुम्ही असं, तुमची पोरगीला भोवायला लागेल असं काहीतरी जण बोलणार. मला माहिती आहे, त्यांना तोंड दिलाय ना, तर ते बोलणारच. जावा ते चिडू नको, काय विषय नाही, सोडा. तर माझ्या लाडूसाठी हे बघा, एक विषय पण असा आहे बघा, आपल्यामध्ये महाराष्ट्रीयन लोकांमध्ये मामाच्या मुलीसोबत लग्न करतात आणि मुस्लिम यांच्यामध्ये, प्राज्ञामध्ये, त्यांच्यामध्ये मुस्लिम लोकांमध्ये मामाचे मुलगा आणि मुलगी भाऊ बहीण लागतात. आणि आपल्यामध्ये हमारी आत्या के, हमारे मामा के, चाचा के सब भाई बहिणी लागतात. आणि आपल्यामध्ये कसं आहे, आपल्यामध्ये मावशीचे मुलं भाऊ बहीण लागतात आणि त्यांच्यामध्ये मावशीच्या मुलासोबत लग्न करू शकतात. तर हे नाते बीते सगळं जे आहे ना, ते आपल्या मनुष्याने बनवलं, देवाने बनवलं नाहीये. आणि असं कोणीच करू नये आणि कोणाला इन्फ्लुएन्सही करत नाही. जर माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा गाईस, खूप सारं सॉरी. त्यांना माफी मागतो की कोणी असं करू नका, कोणाला इन्फ्लुएन्स करत नाही ना. कोणी लव्ह मॅरेजचं तर मी सक्त खिलाफ आहे. कोणी लव्ह मॅरेज करू नका, आई वडिलांचं ऐका सगळ्यांनी.
अरेंज मॅरेजच एकदम बेस्ट आहे. बस आमच्यासोबत एक घडून आलंय म्हणून झालंय म्हणून आम्ही ॲक्सेप्ट करू ना सिच्युएशन आता करतोय. आता एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात आयुष्यात, आता तुम्हाला काय सांगू माझे. तर सोडा विषय, जाऊ द्या. बस एवढं सांगायचं होतं की प्रज्ञा माझी मामी लागत नव्हती, माझी वहिनी लागत होती, बट आता काहीच लागत नाही. आता ती माझी बायको आहे. जे झालं ते झालं. कोणीच असं करू नये. हे चांगलेच नाही आहेत गोष्टी, ह्या खराब गोष्टी आहेत. बस बोलायचं होतं म्हणून मग मला कंटाळा आला ते ऐकून एवढं. आणि काही जे लोक जे असतील समजा माझ्या फॅमिलीमध्ये, पण माझ्या इकडे गाईज टोटल माझ्या आजोबा जे आहेत ना त्यांचे 3 भाऊ होते. माझे आजोबा हे ते मिळून 3 भाऊ होते. त्यांचे 2-2, 3-3 मुलं आणि त्यांची मुलांची मुलं म्हणजे माझे भाऊ. माझ्या गावामध्ये अर्धा गाव भाऊ बहीण आहे आमचा. एवढं सारे लोक आहेत ना. तर काही लोकांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी पण की भावांनो, तुमचा भाऊ असा म्हणजे तुमचा भाऊ असा नाही आहे भावांनो, ऐका. तर माझे क्लोज लोकांसाठी सगळ्यांना मी असं पर्सनली सांगू शकत नाही आणि तोंडावर पण असं बोलायला चांगलं वाटत नाही. आता जे बघतील व्हिडिओ ते बघतील. आम्ही एकमेकांना ॲक्सेप्ट केले आणि आम्ही आता सोबत राहत आहेत आणि विषय संपला. आम्ही खुश आहेत. तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये खुश राहा, प्रगती करा. सगळेजण दोस्त असो किंवा दुश्मन असो किंवा आपले सबस्क्रायबर असो किंवा सबस्क्रायबर नसो, सगळेजण प्रगती करा. सगळ्यांचं भलं हो, सगळ्यांचं चांगलं हो. बस आपलं काहीच असं कोणाच्या भावनांना ठेस पोहोचवायचा आपला काही हेतू नाही आहे किंवा कोणाला हर्ट करायची आहे माझी काही इच्छा नाही आहे. काही जरी चुकलं असेल तर मला माफ करा. बस मी एवढंच घोषित करतो की ती माझी मामी नव्हती. ओके, मला पण कळतं एवढं. पण 2 नाते आहेत. आईकडून एक नातं आहे आणि पप्पाकडून एक नातं आहे. सो पप्पाकडून ती माझी वहिनी लागायची आणि आईचे एवढे नाते आम्ही पकडत नाही, पप्पाकडूनच पकडतात. आता मी सध्या पप्पाकडेच राहायला आलोय. तर माझ्याकडून जे जास्तीत जास्त इम्पॉर्टंट नाते जे आहेत ते पप्पाकडचेच आहेत, मम्मीकडचे एवढे नाही आहेत. आम्ही काही वेगळं केलं नाही आहे. खूप लोकांचं काय जे आहेत गोष्टी अशा कधी खूप घाण एवढे प्रकरणं होतात ना गाईस. बहीण भाऊ लेक बाप अशी घाण प्रकरणं होतात आपल्या भारतामध्ये. तर पण ते समोर येत नाहीत म्हणून तुम्हाला माहित नाही. आता हे आमचं समोर आलं म्हणून. ज्या वेळेस तुम्हाला माहित नव्हत्या ह्या गोष्टी, जेव्हा युट्यूबवरती पहिले व्हिडिओ टाकले तेव्हा माहित नव्हतं, तेव्हा तुम्ही लोकांना सगळ्यांना ॲक्सेप्ट केलं आणि छान बेस्ट कपल असे तसे तुम्ही कमेंट केले. पण जेव्हा तुम्हाला माहिती झालं असेल तेव्हापासून तुम्ही घाण बोलायला लागले. आय नो. पण मला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, फॅमिलीमध्ये माहिती आहे. उगाच असे गावामध्ये असं राहू देत नाहीत कोणालाही. आणि असं मामी असती म्हणून आम्हाला तर गावामध्ये पाय पण ठेवू दिला नसता, हाकलून लावला असता. बट सगळेजण गोड बोलतात, सगळेजण चांगले आहेत आमच्यासोबत. गावामध्ये ॲक्सेप्ट केले की हां ही त्याची वहिनीच होती, बट जाऊ द्या, जे झालं हिची स्टोरी. सगळ्यांना ॲक्सेप्ट केलं. फक्त मम्मी वगैरे तेवढे राहिले मम्मीच्या साईडचे, बाकी पप्पाच्या साईडचे ऑल ॲक्सेप्टेबल सगळेजण. कारण त्यांना माहिती की आपलं इकडनं रिलेशन काय आहे, ह्या साईडने रिलेशन आपलं काय, त्यासाठी सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं. नाहीतर असं कोणी ॲक्सेप्ट केलं नसतं. तुम्ही पण तुमच्या पण घरात असे लोक असतील तर तुम्हाला पण माहीत असेल की असं कोण ॲक्सेप्ट करत नाही. सो प्लीज परत एकदा सांगतो, जर ज्यांनाही आता कमेंट करायचे असतील, जे ऐकून कितीही सांगून जर ऐकत नसतील तर असू द्या, विषय सोडा. त्यांना काही सांगायची इच्छा नाही. मी ज्यांना जे समजायचं आहे ना, म्हणजे कोणाला मला ज्यांना सांगायचं आहे ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला असणार मला माहिती आहे. आणि त्यांनी ते पण विचार करतील की हां बरोबर आहे. कारण त्यांना माहिती आहे की मी काय बोलतो आहे. की पप्पांच्या मेव्हण्यांचा मुलगा म्हणजे माझा भाऊ लागणार. जसं आता माझ्या मम्मीच्या बहिणी आहेत, माझ्या मावश्या, त्यांचे मुलं आणि मुलगी माझे भाऊ बहीण लागतात. तसंच तर असा विषय होता तो. ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्यांची नावं घेऊन सांगत नाही, मला कोणाची नावं घ्यायची नाहीत. सोडा विषय आणि खुश राहा आणि खुश राहू द्या. आम्ही तो टॉपिक सोडून खूप दिवस झाले. आता परत ते मामी भाषा वगैरे काय कमेंटमध्ये लिहू नका. आणि ज्यांना लिहायचं असेल ते लिहा. ते म्हणजे जे ज्यांना सुधारायचंच नाही आहे ते नका सुधारू. तुम्हाला आता परत मी अनब्लॉक सगळ्यांना केलं होतं की मला वाटलं जाऊ द्या करून टाकतो अनब्लॉक, पण नाही, मला वाटत नाही की म्हणजे मानसिकता कोणाची बदलेल असं. तर परत मला कमेंटमध्ये तुम्ही जे वाईट लोक आहेत ना ते कमेंट करा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला ब्लॉक करायचं करून. तर त्यांनी ज्यांनी वाईट कमेंट केले त्यांना ब्लॉक करून टाकणार फॉरएव्हरसाठी. भले आपलं चॅनल किती जरी डाऊन झालं तर चालेल. एवढं डाऊन झालं आहे चॅनल तरी पण मी अजून पण ब्लॉक करतोय लोकांना, मला माहिती आहे. कारण असं तर सोडा, जे न्यू सबस्क्रायबर आहेत त्यांना पण माहिती होऊन जाईल आता इथून पुढे. बघतीलच व्हिडिओ जे जॉईन झाले असतील, ज्यांना प्रकरण वगैरे काही माहीत नसेल. तर असा विषय भावांनो,
जिओ और जिनो दो. बाकी सगळेजण काळजी घ्या. हॅपी विंटर्स आणि आता न्यू इयर येईल. हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. ओके, गुड नाईट. आता नोव्हेंबर चालू आहे. आज 14 नोव्हेंबर आहे. तर लाडू, हा व्हिडिओ बघ लाडूसाठी माझ्या. 5 वाजले संध्याकाळचे लाडूबाई. आणि तू टेन्शन घेऊ नको. तुझे मम्मी पप्पा तुला खूप खूप जीव लावतात. ॲज अ डॅड, मुलगी माझं स्वप्न होतं मुलीचं. मला मुलगी भेटली. मी खूप खुश आहे माझ्या मुलीसोबत. माझं सर्व काही आहे ते माझ्या मुलीचं आहे. आणि मी आणि प्रज्ञा दोघंही खूप प्रेम करतात लाडूला. आणि दोघंच नाही तर आजी आजोबा, माझे भाऊ वगैरे सगळेजण, बहीण दीदी माझी, लाडूची आत्या आहे, फॅमिलीमध्ये सगळे तिला एवढं प्रेम करतात ना. लाडू, आय लव्ह यू लाडू. ओके, मोठं झाल्यावरती तू हा व्हिडिओ बघशील मला माहिती आहे. तर बस मी जर सोबत असलो, आता माहीत नाही कधी काय होईल, कोणाचा काय भरोसा नाही, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवतोय मी. तर मी असलो तर मी तर समोरासमोर बोलेल माझ्या लाडूला. आणि जर नसलो तर हा व्हिडिओ ती बघेल. ओके, चालतंय. चला बस, खुश राहा सर्वांनी. ओके, बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. इथेच एंड करूयात ब्लॉग. नेक्स्ट आता सिंगिंगचा ब्लॉग आज रेकॉर्ड केला असतं पण ना, मॅडमचा आवाज खराब आहे आमचा. नजर लागली गाईज, नजर. तर आवाज खराब आहे तर आताच दवाखाना आजच केला आहे. तर गोळ्या औषध घेऊन ठीक होतील. उद्या परवापर्यंत सिंगिंगचा व्हिडिओ रेकॉर्ड होईल. खूप दिवस झाले रोहित आणि प्रज्ञावरती सिंगिंगचा व्हिडिओ नाही आला. सॉरी त्यासाठी. येतील आता व्हिडिओज हळूहळू. आणि हां, घराच्या बद्दल बोलताय तुम्ही, घर बनवा वगैरे, हे अजून एवढे भरपूर सारे तुम्हाला क्वेश्चन असतील. त्यासाठी आपण एक Q&Aचा व्हिडिओ करूयात, पण नंतर करूयात. मी टाकेल ती पोस्ट, करूयात ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात. चालेल, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय. मला पॉझिटिव्ह वेने जे सांगायचं होतं ते आय होप तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. धन्यवाद. मायका कटाव आहे ना हे पिशवी.